मिस्टर समीर देशमाने, मिस्टर देशमाने, हेलो हेलो। हाँ सॉरी, तुमचे पेशंट शुद्धीवर आलेत, त्यांना आम्ही वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय, सो तुम्ही त्यांना आता भेटू शकता। कुठल्या वॉर्डमध्ये? वॉर्ड नंबर 12। थँक्यू। मी सगळे गेल्यानंतर इथे चाईते लोक खूप वेगळंच काय काय बोलत होते, वेगळीच चर्चा करत होते। म्हणजे काय काय जण तर असं म्हणत होते की की समीरचे बाबा आता काही परत येणार नाहीत म्हणून। ह्या सगळ्यांनी मी खूप पॅनिक झाले, मी हायपर झाले समीरची आई। आणि मला माहिती आहे ना, माझं समीर बरोबर ठरलेलं लग्न मोडल्यानंतर मला हा असा हायपर टेन्शनचा त्रास सुरू झालाय। तुम्हाला माहिती आहे समीरची आई, यू नो इट। मी या सगळ्यांनी इतकी घाबरले आणि मी धावत ॲम्ब्युलन्सच्या मागे पळत सुटले। असं पॅनिक होत होते, एन्झायटी शूट झाली आणि हे सगळं एकदम एकत्रित झालं आणि मी एकदम अशी लिटरली वाटले तिकडे। थँक गॉड माझ्या बरोबर खूप मनाली होत्या, त्यांनी हेल्प केली मला आणि मला त्या क्लिनिक मध्ये घेऊन गेल्या। तुमचा विश्वास बसत नाही ना मी बोलतेय त्याच्यावर। ठीक आहे, बघा मी ब्लड टेस्ट के तुम्ही हे काय करतेस तू? त्या नीलांबरीला उल्लू बनवायची तयारी। नाहीतर मी का थांबेन? मी लिटरली धावत आले होते तुमच्या ॲम्ब्युलन्सच्या मागे, पण हे सगळं घडलं। अजूनही विश्वास बसत नाहीये ना तुमचा? ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांना फोन लावा, प्लीज कॉल हिम। आता माझ्या समोर लावा, खरं सांगते मी। हे बघा, घ्या, मला आता अर्ध्या तासापूर्वी फ्री केलंय त्यांनी आणि जसं मला फ्री केलं मी इमिडिएटली इथे आले। विचारावं तर चाईतल्या कोणाला पण विचारा, मी आता त्यांना विचारत होते की हॉस्पिटल कुठे आहे, ऍड्रेस मला सांगा तुम्ही म्हणून, तर तुम्ही सगळे असे समोर दिसलात मला।
खरंच सॉरी. तुम्हाला माझी जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी नव्हतो. मला माफ करा. समीर, समीर, बाबांना त्रास होईल. प्लीज. मला मला कळतंय समीरची आहे की आता तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी सगळ्यात जास्त गरज होती आणि मी या सगळ्यात नव्हते. आय एम सॉरी. I'm feeling very bad about it. Very bad about it. पण मी असं का करेन? माझा समीर आहे. मी माझ्या समीरच्या बाबतीत हा विचार कसा करेन समीरच्या? मला सांगा तुम्ही. I'm sorry. मला माफ करा. मी खरंच सॉरी म्हणते तुम्हाला. पण तुम्ही मिसअंडरस्टँड करून घेऊ नका. मी खूप हर्ट होईल. मी खूप हर्ट होईल. ए बाळा, तू आधी उठ. रडू नकोस. तू आधी उठ. उठ बाळा. तू बस नाही. बस ग बस. तुझे पाणी दे ग. ते रडू नकोस. तू पाणी पी. आधी पाणी पी. अगं ते काय झालं ना, इथे मागे काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही. आणि तू फोन बंद केलास. मग आम्हाला वाटलं की तू आम्हाला मुद्दामून टाळतेस. तिकडे आली पण नाहीस. मग आमचा गैरसमज झाला ना ग. पण आता दूर झाला ना. तू काय झालं ग तुझ्या बाबतीत? रडायचं नाही. असं रडू नकोस. अगं बाळा, अगं इतकं रडायचं नाही. तरी मी म्हटलंच की माझे राजसी असं नाही करणार. नाही ग. हे खूप दुखतंय का ग? अगं मी सांगितलं ना, गैरसमज झाला होता. समीरची, मला आता माझ्या आईची खूप आठवण आली. ए बाळा, असं रडायचं नाही. असं रडायचं नाही. मला सांगा, ऑपरेशन म्हणजे एवढा सगळा खर्च झाला, तुम्ही पैशांचं कसं काय मॅनेज केलं? ती होती ना अर्पिता, तिने कुठून तरी पैशांची व्यवस्था केली. पण तू टेन्शन घेऊ नको. सगळं आता ओके. तुला कॉफी देऊ का मी? समीरचा मेसेज आहे. बाबांना शुद्ध आली आहे आणि त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय. शुद्ध आली? देव पावला.
पुन्हा एकदा हीच भाव खाऊन गेली. हिचं काहीतरी करायला हवं लवकरात लवकर. काय बोलतात बाबा? बाबा म्हणतायत तू नव्हता पण अर्पिता होती. तुझी सावलीच आहे ती. बाबा म्हणतात कळलं. बाबा म्हणतात की तू आणि समीर तुम्ही बेस्ट टीम आहात. काय मसेज सोबत राहा. हा समीर, हो आवरले माझं. मी आता स्वयंपाक करायला घेते आणि डबा घेऊन येते हॉस्पिटलला, म्हणजे तुम्हाला घरी येता येईल. ऐका ना, डॉक्टरांना ते बाबांच्या पथ्याचं तेवढं विचारून घ्या आणि घरातून काय आणायचं असेल तर ते पण सांगा, मी घेऊन येते. चालेल. आणि तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. चालेल, ठेवते. बाय. खरंच नाही जमणार का? अगं बघ ना कोणीतरी दुसरी. अहो पण मला ठीक आहे. आजी, काय झालं? काही टेन्शन आहे का? टेन्शन तर आहेच ग, पण ते सगळं जाऊ दे. राजेंद्र भाऊ कसे आहेत सांग? आहेत आता बाबा बरे आहेत. देवाच्या कृपेने एंजिओप्लास्टी पण सक्सेसफुल झाली आणि त्यांना वॉर्डमध्ये पण शिफ्ट केलंय. खरंच ग, देव पावला. पण समीर नसताना सुद्धा तू मात्र खंबीरपणे उभी राहिलीस हो पोरी. आजी, बर मग आता तरी सांगा काय झालंय? माझं राहू दे ग, तुझ्या घरातच इतकं सगळं चालू आहे, त्यात माझं कुठे सांगत बसू मी? का मी परकी आहे का? अगं तसं नाही ग बाळा. मग सांगा ना आजी, काय प्रॉब्लेम झालाय? काहीतरी मार्ग काढता येईल ना आपल्याला. जरा गोंधळ झालाय ग. डब्यांच्या क्लायंटची लिस्ट अशी तयार करणार की त्यांचे डिटेल्स एका नजरेत कळले पाहिजेत. इतकी एनर्जी आली आहे ना बाबा, सगळं सुरळीत होणार ह्या विचारानेच मला खूप बरं वाटतंय.
कसलं सुरळीत होते. हे डब्बे प्रकरण म्हणजे भिकेचे डोहाळे आहेत. बघा तुम्ही तुमचंच. मी काही करणार नाही आधीच सांगून ठेवते. तुला कळत नाही का ग? मी एकदा नाही सांगितलं, एकदा मी नाही म्हटलं म्हणजे नाही. अरे मग तू काय आयुष्यभर असा रिकामा बेरोजगार हातावर हात ठेवून बसून राहणार आहेस? मग बसून राहीन, पण त्यांच्याकडे परत जाणार नाही. अगं जिकडून तास मानेने मी बाहेर पडलो त्यांच्याकडे मान खाली करून जाऊ मी? हा, मोठ्या मानाच्या गोष्टी सांगतोय जसं काय तू मोठ्या राजघराण्यातच जन्माला आलायस ना. अगं तू तू वाटेल ते बोलू नको का? अरे मला कळत नाही प्रॉब्लेम काय आहे आणि काय बिघडेल हे केलंस तर तू. नचिकेत, अरे हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय बदलायचे असतात माणसाने. तू फ्लेक्झिबिलिटी दाखवत नाहीस कधी. अच्छा, मी फ्लेक्झिबिलिटी दाखव. ठीक आहे मी रिजिड असं समज. मग काय करशील? नचिकेत, अरे नचिकेत, काय काय झालंय? बाबा, मी ह्याला चांगलं सांगते. माझ्या बाबांनी मागे याला प्रायव्हेट कंपनीत नोकरी लावून दिली होती. तिथे पुन्हा काम सुरू कर. मी बोलेन बाबांशी, पण हा ऐकतच नाहीये. अरे काय रे नचिके, का नाही म्हणतोयस? नचिकेत, मी काय म्हणतो की विचार करायला काय हरकत आहे? हं? नोकरी कर ना. हे बघ, पैसा हा मुद्दा आहेच. महत्वाचं काय, तुझं मन रमेल, हे बघ, चिडचिड होणार नाही, हं? आणि घरातले वाद कमी होतील. एक्झॅक्टली दादा. तू तिथे जॉब करत होतास तेव्हा जशी पेपर्सची तयारी करत होतास तसंच आता मनासारखा जॉब मिळेपर्यंत और जे काही असेल ते शोधत राहा ना. पण दादा, ह्या सिच्युएशन मध्ये ही जॉबची अपॉर्च्युनिटी सोडू नकोस. थोडं कॉम्प्रो कर. तू आता मला अक्कल शिकवणार निकी? नाही दादा, तसं नाही. तसंच आहे. मी इथे बेरोजगार बसलोय म्हणून तुम्ही सगळेजण मला सल्ले देत सुटलायत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पुन्हा त्या कंपनीत जाणार नाही. मी नाही मागे वळून बघणार तिकडे परत. आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. ठीक आहे, मग तुझाही एवढा हट्टीपणा असेल ना तर माझंही बोलणं नीट लक्षात ठेव. तुझं हे वागणं बदललं नाही तरी एक दिवस मी तुला सोडून जाईन. आणि हेही फायनल आहे. वाव, आई ती सगळं जेवण करून गेलीये माहितीये. आणि काय मस्त गमगमाट सुटलाय माहितीये. आपल्याला भारी असं आयतं खायला मिळणार आहे. काय कौतुक लावलंय? काय उपकार नाही करत आहे? तसं नाही आई, पण मला कळलं नाही ही हॉस्पिटल मधून आली काय गेली काय. एवढी कसली घाई होती काय माहिती. सासऱ्यावर इम्प्रेशन पाडायला नको हा. म्हणजे आपल्याला बाबांची काहीच पडलेली नाही आणि हीच कशी काय 24 तास दिमतीला आहे त्यांच्या हे दाखवायचंय ना, म्हणून. खरं या नाही, बाबांना इतके दिवस कौतुक होतच तिचं, आता जरा जास्तच कौतुक वाटणार आहे. मला सांगा, आपण कधी जाणार आहोत हॉस्पिटलला? कशाला जायचंय? अगं समीरला फोन कर आणि भेटायची वेळ काय आहे ते विचार. हा जा. आणि आता बरं वाटतं ना बाबांना? सारखं सारखं तिकडे गर्दी करायची काही गरज नाही.
सिलेंडर. आई ठेव 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 ठेव. दादा किती झाले त्याचे? 2000 रुपये द्या. एवढे? अहो, बाहेर काय रेट चाललाय माहिती आहे ना. 930 का काय 20 असतात ना. अहो, सिलेंडर मिळते नशीब समजा. लोक बाहेर 2 काय 2500 रुपये देऊन घेत आहेत. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर चाललो मी परत. थांबा थांबा देतो ना. असं काय करता दीदी, तुझ्याकडे काय असतील तर बघ ना, आण ना. असतील बघ. इकडे ना जरा डबा काढून दे ना. कोणता? हा शेवटचा शेवटचा. हा अहो काढा. अहो काढ. अहो काय तुमचा हात कसं पुरत नाही हो. कसं तुम्हाला जरा पाय वर करा ना. हा याच्यापेक्षा अहो, पाडू नका माझा डबा. अहो, असं काय करताय. नाही पडणार. हा हा जा 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 तिकडे जा. ते 100 रुपये तुझ्याकडे किती आहेत? हे बघ, 100 आहेत. 60 रुपये. हो, आटपा लवकर. दुसरीकडे सिलेंडर द्यायचे मला. हो थांबा बघ ना, बेड खाली कुठेतरी असते. पर्स मध्ये नाही, तिथं कुठं असणार. काय तू काय करावं ग. याच्या समोर इज्जतीचा फालुदा नको. नको आहे आम्हाला सिलेंडर. घेऊन जा. आहे आमच्याकडे दुसरा. बघा हा, शॉर्टेज आहे सिलेंडरचं. जर सिलेंडर घेऊन गेलो तर 1-2 महिने परत मिळेल याची काही गॅरंटी नाही. हा अहो, घेऊन ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. नको आहे. जा रे बाबा तू. पैसे नाही आहेत बोला ना. सिलेंडरसाठी पैसे नाही आहेत तुमच्याकडे. काय घरात कोणी कामधंदा करत नाही काय? तोंड सांभाळून. काय हा असं बोलतात कस्टमरशी? अगं राजसी ते समीचे लेट मी हँडल दिस. हँडल दिस. ती बोलली मी पैसे देत. काय हा 4 पैशांसाठी एवढं ऐकवशील का? कधी काय कोणाची अडचण नसू शकते का? तुझ्याकडे पैशांचं झाड आहे हा? जास्त बोलू नकोस हा. हा समीरची आई, मी देते पैसे. अगं नको. अगं बघा, माझं पण घर आहे, माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? आणि या घराची इज्जत मला माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाची आहे. फालतू 2000 रुपयांसाठी जर तुमचा कोणी अपमान करत असेल ना, तर आय कांट टॉलरेट दॅट. यू डोंट वरी, जस्ट रिलॅक्स्ड. आय विल सी टू इट. नंतर देईन आम्ही.